प्रॅक्टिस सेट 3.3 फर्स्ट क्वेश्चन. इन द फिगर, या फिगर मध्ये GDEF हा एक कॉन्सायक्लिक पॉइंट आहे. कॉन्सायक्लिक पॉइंट म्हणजे एकाच सर्कलवर असलेले पॉइंट्स म्हणजे कॉन्सायक्लिक पॉइंट्स आहेत. मेजर ऑफ अँगल ECF अँगलचं मेजर 70 डिग्री आहे. आर्क DGF 200 डिग्री आहे. DGF आर्क 200 डिग्री आहे. फाइंड करायचं आपल्याला DER. आता DER जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर DER चं नाव 2 लेटर मध्ये दिलेले आहे. याचा अर्थ तो मायनर आर्क आहे. मायनर आर्क आहे तर त्याचं मेजर हे त्याच्या सेंट्रल अँगल एवढा असणार. पण सेंट्रल अँगल त्याचा जो आहे DCE त्या अँगलचं मेजर आपल्याला दिलेलंच नाही. त्यामुळे सेंट्रल अँगल वरून आपल्याला DER चं मेजर फाइंड आउट करता येणार नाही. मग DER चं मेजर फाइंड आउट करण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला? तर पहा, EFR चं मेजर काढलं पाहिजे. EFR चं मेजर काढलं पाहिजे. त्याच्यानंतर DGFR चं मेजर आपल्याला दिलेलं आहे. DGFR आणि EFR यांच्या मेजरची सम ही सर्कलच्या मेजर मधून जर सबट्रॅक्ट केली तर आपल्याला DER चं मेजर मिळणार आहे. तर आपण आता DER चं मेजर काढण्यासाठी पहिल्यांदा EFR चं मेजर काढूया. मेजर ऑफ आर्क EF हा मायनर आर्क आहे कारण 2 लेटरने दाखवला आहे. त्या आर्कचं मेजर त्याच्या सेंट्रल अँगल एवढं असतं म्हणजे ECF. बरोबर. त्याचं कारण आहे बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर आर्कचं मेजर त्याच्या सेंट्रल अँगल एवढं असतं. हा जो सेंट्रल अँगल आहे ECF त्याचं मेजर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 7 डिग्री. and that's why त्यामुळे ह्या आर्कचं मेजर सुद्धा 70 डिग्री असणार. ओके. आता हा 7 डिग्री काढला, EF 7 डिग्री काढलेला. DGF आर्कचं मेजर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 200 डिग्री. आता आपल्याला काय करावं लागेल तर DER प्लस EFR प्लस DGFR बरोबर कंप्लीट सर्कल तयार झालेला आहे आणि सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री. दॅट्स वाय वी कॅन राईट हिअर मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 360 डिग्री. त्याचं कारण आहे मेजर ऑफ कंप्लीट सर्कल is 360 डिग्री. ओके. DER चं मेजर फाइंड करायचं आपल्याला. EFR चं मेजर फाइंड आउट केलं 70 डिग्री. DGFR चं त्यांनी दिलेलं आहे 200 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. ओके. मेजर ऑफ आर्क DE 70 प्लस 270 70 प्लस 200 270 इज इक्वल टू 360 डिग्री. मेजर ऑफ आर्क DE आपल्याला काढायचं आहे त्यामुळे प्लस 270 कडे शिफ्ट करा मायनस 270. ओके. मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360 मधून 270 गेले 90 डिग्री. अशा प्रकारे आपण मेजर ऑफ आर्क DE 90 डिग्री आहे हे फाइंड आउट केलं. आता आपल्याला फाइंड करायचं आहे मेजर ऑफ आर्क DEF. आता मेजर ऑफ आर्क DEF त्यासाठी DER आणि EFR या दोन्ही आर्कची मेजरची सम केली तर मेजर ऑफ आर्क DEF आपल्याला मिळेल. आपण इथे करूया. मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. त्याचं कारण आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क असं लिहिलं तरी चालेल किंवा आर्क ॲडिशन पॉस्च्युलेट असं लिहिलं तरी चालेल. 2 आर्कची सम केल्यानंतर एक मोठा आर्क मिळालेला आहे कारण का ह्या 2 आर्कमध्ये एक पॉइंट कॉमन आहे त्यामुळे DE
प्लस EF इज इक्वल टू DEF. DERचं मेजर आताच आपण फाइंड आउट केलेलं आहे 90 डिग्री आणि EFRचं मेजरही फाइंड आउट केलं स्टार्टला 7 डिग्री. त्यामुळे मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू 90 प्लस 70 160 डिग्री. अशा प्रकारे आपण मेजर ऑफ आर्क DE फाइंड आउट केला 9 डिग्री आणि नंतर मेजर ऑफ आर्क DEF फाइंड केलेला आहे 160 डिग्री. Second question, in the figure, triangle QRS is an equilateral triangle. हे पहा हा equilateral triangle आहे म्हणजे all side same आणि all angles are equal. प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला? पहिल्यांदा आर्क RS, कॉन्ग्रुएंट आर्क QS आणि आर्क QR हे तिन्ही आर्क एक आर्क QR, आर्क RS आणि आर्क QS हा आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलचा आधार घ्यावा लागेल. पहा गिवन मध्ये काय दिलेलं आपल्याला? ट्रायंगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. जर QRS इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर त्याच्या ऑल साइड ह्या इक्वल असतात म्हणजे कॉन्ग्रुएंट असणार. हे बघा QR, QS आणि RS ह्या तिन्ही साइड कॉन्ग्रुएंट असणार. साइड म्हणा किंवा सेट म्हटलं तरी चालेल. साइड RS, कॉन्ग्रुएंट साइड QS, कॉन्ग्रुएंट साइड QR, कारण त्या साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत त्यामुळे त्या कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, ह्या ज्या ट्रायंगलच्या साइड्स आहेत त्या सर्कलच्या काय कॉर्ड आहेत. ओके, म्हणून आपण साइडच्या ऐवजी कॉर्ड लिहू कारण ज्या ट्रायंगलच्या साइड आहेत त्या सर्कलच्या कॉर्ड आहेत म्हणून साइडच्या ऐवजी कॉर्ड लिहिलं. कॉर्ड RS, साइड कॉन्ग्रुएंट आहे मला कॉर्ड कॉन्ग्रुएंट असणार. अशा प्रकारे आपलं पहिलं प्रूव्ह झालेलं आहे. चुकलं, पहिलं कसं प्रूव्ह झालं आपण मार्क करायचं. चला पुन्हा एकदा लक्ष द्या. सेकंड क्वेश्चन, इन फिगर ट्रायंगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हटल्यावर ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ म्हणजे दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. प्रूव्ह करायचे आर्क RS, आर्क QS आणि आर्क QR हे कॉन्ग्रुएंट आहेत. हे तिन्ही आर्क एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांची मेजर इक्वल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलचा आधार घ्यावा लागेल. पहिल्यांदा लिहायचं की ट्रायंगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे आपण म्हणत नाही, हे आपल्याला गिवन आहे दिलेलं आहे त्यांनी क्वेश्चन मध्ये. पण जर ट्रायंगल इक्विलॅटरल आहे तर त्याच्या ऑल साइड ह्या इक्वल असणार म्हणजेच कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे साइड RS, कॉन्ग्रुएंट साइड QS, कॉन्ग्रुएंट साइड QR. ज्या ट्रायंगलच्या साइड्स आहेत त्या सर्कलच्या कॉर्ड आहेत. ओके, त्यामुळं साइडच्या ऐवजी आपण काय लिहायचं? कॉर्ड. कॉर्ड RS, कॉन्ग्रुएंट कॉर्ड QS, कॉन्ग्रुएंट कॉर्ड QR. कट कर. काय झालं माहिती आहे इथे लिहायचं आहे साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. सेकंड क्वेश्चन, इन द फिगर ट्रायंगल QRS इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे त्याच्या ऑल साइड्स इक्वल इन लेंथ. प्रूव्ह करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला आर्क RS, आर्क QS आणि आर्क QR कॉन्ग्रुएंट आहे. जे गिवन दिले त्याचा आधार घेऊया आपण की ट्रायंगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं आपल्याला गिवन आहे त्यांनी दिलेलं आहे. जर ट्रायंगल इक्विलॅटरल आहे तर त्याच्या साइड्स इक्वल इन लेंथ म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहेत. साइड RS, कॉन्ग्रुएंट साइड QS, कॉन्ग्रुएंट साइड QR. as a reason आहे साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, ह्या ज्या ट्रायंगलच्या साइड आहेत याच सर्कलच्या कॉर्ड आहेत.
त्यामुळे साईडच्या ऐवजी आपण कॉर्ड लिहू. कॉर्ड RS, कॉन्ग्रुएंट कॉर्ड QS, कॉन्ग्रुएंट कॉर्ड QR. अशा प्रकारे ह्या तिन्ही कॉर्ड एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे कॉर्ड RS, बघा हा कॉर्ड RS आणि कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्याची ही आर्क कशी असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे कॉर्ड RS, कॉर्ड QS आणि कॉर्ड QR कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे कोणते, आर्क RS. कॉर्ड RS चा करस्पॉन्डिंग आर्क आहे आर्क RS. कॉर्ड QS चा करस्पॉन्डिंग आर्क आहे QS आणि कॉर्ड QR चा करस्पॉन्डिंग आर्क आहे QR. हे कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे त्यामुळे आर्क पण कॉन्ग्रुएंट आहे. कारण आहे करस्पॉन्डिंग आर्क्स, हे करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. त्यामुळे कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे त्यामुळे आर्क पण कॉन्ग्रुएंट आहे. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे पहिलं की आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QR. हे पहिलं आपलं प्रूव्ह झालेलं आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू 240. QRS 240 आहे हे प्रूव्ह करायचं आहे. पण आपल्या QR चं मेजर काढण्यासाठी सेंट्रल अँगल आपल्याकडे नाहीये, RS चं मेजर काढण्यासाठी पण सेंट्रल अँगल नाही. मग सेंट्रल अँगल चा वापर न करता आपल्याला ह्या दोन्ही आर्कचं मेजर फाइंड आउट करायचं आहे आणि मग त्याची सम केली की आपल्याला QRS चं मेजर मिळणार आहे. मग ते काढण्यासाठी काय करावं लागेल, हे तिन्ही आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे तिन्ही आर्कचं मेजर इक्वल आहे. कॉन्ग्रुएंटचा अर्थ त्यांचं मेजर इक्वल असतं, मेजर इक्वल आहे. प्रत्येकाचं मेजर आपल्याला माहित नाही, x डिग्री मानूया. लेट मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QR. प्रत्येकाचं मेजर आपण x डिग्री मानलं. ओके, आता आपण काय करूया, ह्या तिन्ही आर्कच्या मेजरची सम करूया. आर्क QR, RS आणि QS या आर्कच्या सम मेजरची सम केली तर अख्खा सर्कल तयार होतोय, बरोबर. मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क QR. तिन्ही आर्कची सम म्हणजे अख्खा सर्कल आणि सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360 डिग्री. ओके, प्रत्येक आर्कचं मेजर आपण x डिग्री मानलेलं आहे त्यामुळे ह्याचं x डिग्री प्लस x इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर, x प्लस x झालं 3x इज इक्वल टू 360. मल्टिप्लाय तिकडे डिवाइड करूया आपण. 360 ला जर 3 ने डिवाइड केलं तर x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 120. x इज इक्वल टू 120 डिग्री आलं. ओके, आता आपण पहा याचा अर्थ QR आर्कचं मेजर x डिग्री म्हणजे 120 आणि RS पण किती असणार आहे, 120 डिग्री असणार आहे आणि QS पण 120 डिग्री. दॅट्स वाय मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QR इज इक्वल टू 120 डिग्री. प्रत्येक आर्कचं मेजर 120 डिग्री आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे मेजर ऑफ आर्क QRS 240 डिग्री. QRS 240 डिग्री दाखवायचे. QRS याच्यामध्ये QR आर्क आणि RS आर्क यांच्यामध्ये एक पॉइंट कॉमन आहे त्यामुळे QR आर्क आणि RS आर्क यांची सम आपण लिहू शकतो QRS. मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क RS. कारण आहे त्याचं प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क किंवा आपण आर्क ॲडिशन पॉस्टुलेट असं दिलं तरी चालेल. मेजर ऑफ आर्क QRS आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. QRचं मेजर किती आहे, 120 डिग्री प्लस RSचं मेजर किती आहे, 120 डिग्रीज
अशा प्रकारे मेजर ऑफ आर्क किंवा RS आलेला आहे 240 डिग्री. थर्ड क्वेश्चन, इन द फिगर कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD, कॉर्ड AB आणि CD कॉन्ग्रुएंट आहेत. प्रूव्ह करायचं आहे आपल्याला आर्क AC कॉन्ग्रुएंट आर्क BD. आता त्यासाठी आपल्याला जे गिवन दिले त्याचा यूज करूया पहिल्यांदा. कॉर्ड AB आणि कॉर्ड CD कॉन्ग्रुएंट आहेत. कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD हे गिवन आहे. कॉर्ड AB च्या संबंधित आर्क आहे ACB आणि CD कॉर्डच्या संबंधित आर्क आहे CBD. ओके, जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार. बरोबर, कॉर्ड AB चा करस्पॉन्डिंग आर्क आहे आर्क ACB आणि कॉर्ड CD चा करस्पॉन्डिंग आर्क आहे CBD. कॉर्डचा करस्पॉन्डिंग आर्क लिहिताना कॉर्डचे स्टार्ट आणि एंड पॉइंट जो असेल तोच त्या आर्कचा स्टार्ट आणि एंड पॉइंट असला पाहिजे. बघा, स्टार्ट आणि एंड पॉइंट, स्टार्ट आणि एंड पॉइंट. जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे तर ते संबंधित आर्क पण कॉन्ग्रुएंट असतात. हे करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. आर्क कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्यांची मेजर इक्वल असणार. मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क CBD. नंबर 1. आता आपण पाहूया मेजर ऑफ आर्क ACB. मेजर ऑफ आर्क ACB म्हणजे आर्क AC आणि आर्क CB यांच्या मेजरची सम. बिकॉज AC आणि CB या दोन आर्कमध्ये एक पॉईंट कॉमन आहे, त्यामुळे AC प्लस CB इज इक्वल टू आपण ACB लिहू शकतो. आर्क ACB is equal to measure of arc AC plus CB. नंबर 2. त्याचप्रमाणे मेजर ऑफ आर्क CBD म्हणजे CB प्लस BD या दोन आर्कच्या समचे मेजर. कारण CB आणि BD मध्ये B कॉमन आहे, त्यामुळे CB प्लस BD आपण CBD लिहू शकतो. मेजर ऑफ आर्क CBD is equal to measure of arc CB plus measure of arc BD. नंबर 3. यांचे रिझन आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स किंवा आर्क ॲडिशन पॉसिबल असेल तरी चालेल. आता फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड वरून आपल्याला काय सांगता येईल. फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर्क ACB आणि आर्क CBD यांची मेजर इक्वल आहे. आर्क ACB आणि CBD ची मेजर इक्वल आहे. म्हणजे ह्या दोन स्टेटमेंट आहे, यांची लेफ्ट साइड सेम आहे, तर ही दोन्ही राईट साइड एकमेकांना सेम असणार. मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB इक्वल टू मेजर ऑफ आर्क CB प्लस मेजर ऑफ आर्क BD. आता पहा, इक्वेशनच्या लेफ्ट साइडला मेजर ऑफ आर्क CB आहे आणि राईट साइडला सुद्धा मेजर ऑफ आर्क CB आहे. हे दोन्ही CB आहे म्हणजे यांची मेजर सेम असणार. फॉर एक्झाम्पल हे 30 डिग्री असेल तर हे पण 30 डिग्री असणार. मग प्लस 30 डिग्रीला इकडनं शिफ्ट केल्यानंतर हे मायनस होणार. 30ला प्लस 30ला मायनस 30 सबट्रॅक्ट झालं तर 0 येतात, त्यामुळे कॅन्सल झालं. CBला CB कॅन्सल करूया आपण. राहिलं काय, मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BD. या दोन आर्कची मेजर सेम आहेत म्हणजे हे दोन आर्क एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे आर्क AC कॉन्ग्रुएंट आर्क BD.